आपली थोडी गैरसोय झाली तरी आपण बाहेर थांबा आणि पत्रकारांना काही असुविधा होऊ नये याची जबाबदारी पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे. आज महाराष्ट्राच्या आणि केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक घडामोड जी घडून आलेली आहे, जी अनेक वर्षापासून सुप्त अवस्थेमध्ये ज्या हालचाली राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सुरू होत्या त्या हळूहळू उघडकीस येऊन चव्हाट्यावर येत आहेत. याची प्रचिती देणारी एक घटना फुले शाहू आंबेडकरांचं म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या पक्षांची एक भूमिका समोर आलेली आहे. या पत्रकार परिषदेला सुरू करताना या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद सुद्धा लाईव्ह सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षानंच आपली भूमिका अजित पवार आणि भुजबळांच्या माध्यमातून लाईव्ह मांडलेलीच आहे. त्यामुळं हे बंड नाही, हे पक्षातली फूट नाही, तर हे पक्षानं घेतलेलाच निर्णय आहे असं आपली प्रेस सुरू होण्यापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून मी बघत होतो. अजित पवार आणि भुजबळ दोघांनी सांगितलेलं आहे, छगन भुजबळांनी सुद्धा, की हे पक्षाचाच निर्णय आहे. गेल्या 3.5 वर्षापूर्वी सकाळचा जे शपथविधी होता ते पण पक्षानं घेतलेला निर्णय होता. काही दिवसापूर्वी नागालँडमध्ये 7 आमदारांच्या माध्यमातून भाजपसोबत सत्ता स्थापन करायचा जे निर्णय होता तोही पक्षानंच घेतलेला निर्णय होता. आणि 2014मध्ये शिवसेनेची अडचण निर्माण करून BJPचं सरकार टिकवण्याची जी घोषणा होती ते पण पक्षानंच घेतलेला निर्णय होता. हे आता उघडपणे अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल सारख्या पक्षाचं शीर्ष नेतृत्व असलेल्या लोकांच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. त्यामुळे आज गंभीर बाब ही आहे की अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या वर्तमान ईडी सरकार, जी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसची ई आणि डी नावानं संबोधित होणारी जी सरकार होती, या ईडी सरकारला आता NCP पण जुळलेली आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता हे महाराष्ट्रातली जी सरकार आहे ती आता 3 पक्षाची सरकार झाली असं ते घोषित करताना त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे की देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतलेली आहे. म्हणजे आज देशामध्ये ज्यांना मोदी आणि मोदींची नीती आवडते, ज्यांनी मोदींना सत्तेत आणलं, सत्तेत सांभाळलं, सत्तेत बळ दिलं, ते कालपर्यंत छुपा पाठिंबा देत होते, लपून पाठिंबा देत होते. आता ते उघडपणे पाठिंबा देत आहेत. म्हणजे येणाऱ्या 2024मध्ये देशावर लोकशाही आणि संविधानाला संपू पाहणारं सरकार कायम ठेवण्याचा निर्णयच स्वतःला सेक्युलर आणि फुले शाहू आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या या तथाकथित सेक्युलर पक्षाने घेतलेला होता. ते उघडपणे त्यांनी मांडलेलं आहे. आता देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला ठरवायचं आहे की यांच्यामधली मूळ भाजप आणि RSSची विचारधारा आणि त्याला बळकटी देणारी A टीम, B टीम, C टीम कोण होते आणि कोण आहेत, आणि चोराच्या उलट्या बोंबा करून जे प्रामाणिकपणे मनुवादी विचाराच्या विरोधामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार ताकदीनं मांडण्याचं काम करत आलेले आहेत, त्यांना बदनाम करून त्यांच्या चारित्र्यावर संशय निर्माण करून भाजपाला
रुजवणारं आणि वाढवणारं राजकारण कसं जिवंत राहील हे माध्यमांना हाताला धरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीनं कसं केलेलं आहे हे यावरून उघड होतं। राजकारणाला मिळालेलं हे शेवटचं वळण नाही आहे, तर अजून यापुढं सेक्युलर म्हणवणाऱ्या इतर पक्षाच्या भूमिका पण भविष्यामध्ये आपल्या समोर येतील। राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्या पद्धतीनं अजित पवारांनी प्रदेश अध्यक्ष करा नाही तर मी निर्णय घेऊन जाहीर केला, राष्ट्रवादी अख्खा पक्षच BJP सोबत उभा केला, त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा प्रदेश अध्यक्षाची मागणी करणारे नेते अनेक महिन्यापासून BJP सोबत जाणार आहेत अशा चर्चा होत्या, तेही आज ना उद्या उघडपणे येतील। आता त्यांना उघडपणे BJP सोबत जाऊन महाराष्ट्रात राजकारण करायचं की लपून BJPच्या फायद्याचं राजकारण करायचं ही काँग्रेसमधल्या नेत्यांचं पण आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनं सावध व्हावं आणि एक भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला आता निर्णय घ्यायचा आहे की संविधानाची आणि लोकशाहीची मूल्य तुडवणारं सरकार आपल्याला राज्यात आणि देशामध्ये आणायचं आहे की 2024ला यांना चले जाऊचा नारा द्यायचा आहे। हे जनतेनं निर्णय घेऊन आपला योग्य पर्याय काय आहे हे निवडण्याची वेळ आता महाराष्ट्राच्या जनतेवरची जबाबदारी दुपटीनं वाढलेली आहे। कारण कालपर्यंत ज्यांना BJPच्या विरोधामध्ये लढणारं म्हणून महाराष्ट्राची जनता पाठबळ देत होती, तेच कशा पद्धतीनं 2024ला पुन्हा भाजप आणि मोदीचं सरकार आणण्यासाठी उघड सोबत जात आहेत हे आता जर उघडपणे दिसलेलं आहे, तर आता आपल्याला पण पर्यायी भूमिका घेण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेला, देशाच्या जनतेला करावं लागणार आहे। उद्धव ठाकरे साहेबांसोबत वंचित बहुजन आघाडीचं समझोता आहे, त्यांच्यासोबत आमची आघाडी आहे आणि हा समझोता असताना आम्ही नेहमी बंद खोलीतल्या बैठकांमध्ये सुद्धा आणि जाहीररित्या सुद्धा अनेकदा आपुलकीच्या प्रेमाचा सल्ला त्यांना दिलेला होता आणि त्यांना सावध केलं होतं की शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचं, पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह गोठवण्याचं आणि हिरावून घेण्याचं काम BJPनं जे केलेलं आहे ते फक्त BJPचा डाव नव्हता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा हे घडवण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा BJP सोबत आहे हे सत्य ताकदीनं मांडण्याचं काम जर महाराष्ट्र आणि देशामध्ये कोणी केलं तर ते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी उघडपणे केलेलं आहे आणि हे उघडपणे ताकदीनं मांडण्याचं काम एकच स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेबांनी आपल्याला वेळोवेळी सावध केलं आणि याच पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा सावध करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पूर्वी झालेलं आहे। आताही आमचं म्हणणं आहे की पूर्ण धड जे आहे ते BJP सोबत गेलेलं आहे आणि काही भाग BJPच्या सोबत गेलं नाही असं जे दाखवण्यात येत आहे हेही चित्र खोटं आहे। शिवसेनेसोबत राहून उद्धव ठाकरे साहेबांना चिन्ह नाही आहे, आज पक्ष नाही आहे आज, आणि आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा सामना करण्यासाठी जर ठरलेल्या वेळेच्या आधी निवडणुका झाल्या तर उद्धव साहेबांना पक्ष आणि चिन्ह भेटू नये, पक्ष नोंदणी करता येणे इतकंही कालावधी उरू नये या पद्धतीचं एक षडयंत्र चालू असल्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी क्लिअर सांगितलं येणाऱ्या निवडणुका ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये न होता येणाऱ्या 2023च्याच शेवटपर्यंत होण्याची जी शक्यता वर्तवली होती ते पुन्हा आता संशय गळत होत आहे आणि उद्धव साहेबांना आमचं अजूनही विनवणी, आपुलकी आणि प्रेमाचा सल्ला आहे की आपले खरे शत्रू कोण आहेत आणि खरे मित्र कोण आहेत हे ओळखून देशाला, संविधानाला, लोकशाहीला वाचवण्यासाठी आज उद्धव साहेबांनी खरे मित्र सोबत घेऊन एल्गार पुकारला पाहिजे आणि या सगळ्या शक्तींच्या विरोधामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार रुजवण्याकरिता, टिकवण्याकरिता, लोकशाही टिकवण्याकरिता ताकदीनं भूमिका घेतली पाहिजे। वंचित बहुजन आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ताकदीनं उभी आहे। धन्यवाद। बाळासाहेब आंबेडकरांची एक क्लिप जी आहे ती व्हायरल होती, ज्यामध्ये त्यांनी एक महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसामध्ये होणार आहे, म्हणजे संकेत त्यांनी दिले होते। आता तुम्ही असं म्हणता की काँग्रेसमध्ये देखील तेच विषय सुरू आहे, प्रदेश अध्यक्ष काँग्रेसमध्ये देखील खूप करू शकते येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा सत्तेत जाऊ शकतं। चित्र क्लिअर आहे, या पक्षांचं नैतिक आणि चारित्र्य राहिलेलं नाही आहे। भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले नेते त्यांच्या हातामध्ये हे पक्ष असल्यामुळं ईडीची बंदूक यांच्या कणपट्टीवर ठेवलेली आहे
आणि जेलमध्ये जायचं की सत्तेत यायचं हा पर्याय त्यांना दिलेला असल्यामुळं काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटिसा आलेल्या आहेत. ईडीच्या चौकशीच्या रडारवर अशोक चव्हाणासहित अनेक काँग्रेसचे नेते आहेत, हे उघड आहे आणि ते जाणार आहेत ही क्लिअर होतं. आणि आजच्या या निर्णयामधून एक चित्र दिसून येतोय की सुप्रीम कोर्टानं हातपाय बांधून 16 आमदाराचा निर्णय घेण्याची जबाबदारी वर्तमान सभागृहाच्या अध्यक्षांना दिलेली असल्यामुळं याच्यामध्ये खूप पळवाटा नसल्यामुळं अशी शक्यता आहे की सुप्रीम कोर्टानं अपेक्षित असलेलं निलंबनाचा निर्णयसुद्धा काही दिवसामध्ये हे सभागृहाच्या माध्यमातून होईल आणि 16 आमदारांचं निलंबन झाल्यावर हा अल्पमतात सरकार येऊन धोका होऊ नये म्हणून पूर्वीच घेतलेली अँटिसिपेट करून केलेली ही कृती उघडपणे वेळेच्या पूर्वी इमॅच्युअरली त्यांना उघड यावं लागलं कारण त्यांना त्यांची सरकार वाचवण्यासाठी हे डाव आहे का असंही आपल्याला चित्र स्पष्टपणे दिसून येतं. गेल्या 1 महिन्यापूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांनी पुण्याच्या पत्रकार संघामध्ये एक वक्तव्य केलेलं की पुढे येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला 2 मोठे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये स्फोट किंवा भूकंप असे दिसतील. पहिला आपल्याला एक छोटा ट्रेमर किंवा छोट्या परिसरात भूकंप दिसलाच होता जिकडे एक संकेत मिळाले होते की असं होऊ शकतं. मग त्याच्यानंतर राष्ट्रवादीची बरेच बंद खोलीमध्ये चर्चा झाली, अंतर्गत निर्णय झाले आणि आज जो दुसरा मोठा स्फोट दिसणार होता तो आज सकाळी आपल्याला दिसलाच होता. हे जसं म्हणत असताना की हे बाळासाहेबांनी 1 महिन्यापूर्वी प्रेडिक्शन दिलं होतं किंवा एक अनालिसिस केलं होतं, त्याच गोष्टीतून दुसरा प्रश्न आता सगळ्यांसमोर येतोय की जर आपल्याला खरंच भाजप या पक्षाशी लढायचं असेल आणि भाजपला हरवायचं असेल तर आपल्याला अशी पण एक भूमिका घ्यायला लागणार आहे, खास करून महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि जे मोदी विरोधी विचार करतात किंवा जे RSS भाजप विरोध विचार करतात त्यांना एक भूमिका अशी घ्यायला लागणार आहे की त्यांना सर्वात पहिले ओळखायला लागणार आहे की असा कोणता पक्ष आहे जो भाजपच्या दबाव यंत्रणेखाली, ईडी खाली किंवा कुठल्याही दुसऱ्या दबाव तंत्राखाली दबणार नाही आणि एकमेव भाजपला एक लढा म्हणून उभा राहील. आणि हा तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्रासमोर हा प्रश्न उभा करतोय की बरेच वेळेस हा आरोप झाला की वंचितच्या मतांमुळे भाजपला फायदा होतो, पण आज आता दुसरा प्रश्न आपल्या सर्वांसमोर येतोय की इनडायरेक्टली मतदान सोडा, डायरेक्टली मतदान सोडा, तुमचा मत घेतलेला आमदार जर भाजपमध्ये जात असेल तर तुमच्या मतांचा खरंच काय अर्थ राहतो. लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस 2019 मध्ये असा आरोप झालेला आणि बऱ्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे वक्तव्य केलेलं की वंचितला मतदान केल्यामुळे भाजपला फायदा होतो. आता त्याला आपण एक वेगळा जर अनालिसिस केलं आजच्या घटनांनंतर तर आपल्याला एक कळेल की ज्या लोकांनी भाजप विरुद्ध मतदान घेतलंय किंवा मोदींविरुद्ध मतदान ज्या आमदारांनी घेतलंय त्या आमदारांनीच डायरेक्ट आता भाजपमध्ये प्रवेश करायची सुरुवात केली तर मग मोदी विरुद्ध मतदानाला केलेल्या मतदानाला खरंच काय अर्थ राहतो, हा महाराष्ट्राने स्वतःला विचारलेला एक महत्वाचा प्रश्न आज पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हटलं की भाजप विरोधात एक तयार करायला पाहिजे की पक्ष तयार करायला, असं तुमचं काय आहे? पक्ष तयार करायला पर्याय ईडीला न भिणारा आणि उघड भाजप विरोधी ताकदीनं उभा असलेला पर्याय महाराष्ट्राच्या जनतेला आता स्वीकारावं लागेल. ते काम सातत्यानं कोणत्याही ईडीला न घाबरता कोणत्याही चारित्र्यावर एकही दाग नसलेलं नेतृत्व असलेलं जे पक्ष आहेत आणि जे उघडपणे BJP विरोधामध्ये लढत आहेत ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी असो की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्ष असो, हे पर्याय आता समोर जनतेसमोर यायला चित्र आता आहे का? कारण ज्यावेळी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली, निर्मिती झाली, त्यावेळेचं वंचित बहुजन आघाडीचं चित्र आणि आत्ताचं चित्र तुम्हाला काय बदल जाणवतोय का? त्यावेळी वंचित बहुजन आघाडी बरोबर अनेक कार्यकर्त्यांचं असं मोठं हे होतं आपल्याला, म्हणजे या पक्षात मोठी गर्दी होती, पण कालांतराने बरेचसे नेते या पक्षापासून दूर होत गेले. 2019 मधल्या पक्षामध्ये आणि 2023च्या आजच्या पक्षामध्ये खूप सकारात्मक बदल आहेत. 2019ला एक लाट आणि वातावरण होतं, परंतु 2023पर्यंत गेल्या 4 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीनं
आपला कार्यकर्ता आणि संघटन अधिक मजबूत करण्याचं काम गेल्या 4 वर्षात केल्यामुळं आज आमच्या सर्कल आणि गावपर्यंतच्या आणि वार्डपर्यंतच्या कमिट्या बनलेल्या असल्यामुळं संघटनात्मक दृष्ट्या आम्ही खूप मजबूत झालेलो आहोत आणि एका वर्षानंतरच दिला होता की आता आम्ही संघटनात्मक भर दिल्यामुळं आमचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत आणि निवडणुकीमध्ये संघटनात्मक आणि बूथचं जे महत्त्व असतो तो आम्हाला 2019मध्ये तो सपोर्ट बेस नव्हता, ते सपोर्ट बेस आता आलेला आहे. राहिला नेत्यांचा प्रश्न, वंचित बहुजन आघाडीचं सक्षम नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्यासोबत असलेलं सर्व नेतृत्व शाबूत आहेत. जे 1, 2, 3 लोक जर सोडून गेलेले आहेत तर अनेक खंडीभर लोक इथं टिकलेले आणि रुजलेले आहेत. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. 1, 2, 3 पलीकडे सोडून गेलेल्यांच्या नावं घेता येत नाही, परंतु लोकसभा विधानसभेमध्ये आलेले माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे ताकदीनं पक्षाचं काम गेल्या 4 वर्षापासून करत आहेत आणि नवनवं नेतृत्व मजबूतीनं समोर आणण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या माध्यमातून संघटना मजबूत करून नेतृत्व समोर आणण्याचं काम झालेलं असल्यामुळं आम्ही मोठ्या ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी तयार आहोत. तुमच्या प्रश्नाला थेट उत्तर द्यायचं तर जेव्हा वंचित बहुजन आघाडीची स्थापना झालेली त्याच्यापासून 5 महिन्याच्या अंतर पण नव्हतं जेव्हा लोकसभा झाली आणि त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये विधानसभा लागली. त्याच्यानंतर जर आपण वंचित बहुजन आघाडीचा प्रवास बघितला असेल तर जसं सरांनी सांगितलं तसे आकडेवारी सहित ग्रामसभापती निवडून आलेले आणि ते सोडलं तर वंचित बहुजन युवा आघाडीची स्थापना झाली, वंचित बहुजन माथाडी कामगार संघटनेची स्थापना झाली, विविध ग्रामपंचायतीपासून पेरेंट बॉडीपर्यंत, राज्याची पेरेंट बॉडीपर्यंत याची मजबूत संघटनात्मक बांधणी करायचा एक आम्हाला 4 वर्षीचा कालावधी मिळाला आणि याचं निश्चित चित्र तुम्हाला येत्या इलेक्शनमध्ये आणि प्रचार चालू झाल्यावर ती गर्दी दिसेलच. आपला मित्र आणि आपलं शत्रू ओळखायला तर उद्धवजींना वेळ लागला तर आपली काय भूमिका असेल भविष्यात? आता ते त्याने हा प्रश्न थेट उद्धव साहेबांना विचारला तर अधिक उत्तम होईल. परंतु आम्हाला BJP विरोधामध्ये, कारण जी BJPला सोबत घेऊन मोठं करण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं जे काही कार्यकाळ राहिलेला होता त्याचा सगळ्यात मोठा फटका त्यांनाच बसला आणि त्यांना हे कळून चुकलेलं आहे की आता हे लढाई फक्त सत्तेपुरती पक्षापुरती न राहता देशामध्ये किती चुकीच्या विचारधारेला आपण बळ दिलं होतं. आता त्या विचारधारेच्या विळख्यामध्ये पूर्ण देश लोकशाही आणि संविधान अडकलेलं असताना त्याच्यातून मुक्त करण्याची लढाई म्हणून ते BJPच्या विरोधामध्ये लढण्यासाठी समोर आले ताकदीनं आणि जे प्रामाणिकपणे BJPच्या विरोधामध्ये लढणारे राहतील ते वंचित बहुजन आघाडीचे मित्र आणि त्यांना सोबत घेण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. परंतु समोर BJP विरोध दाखवून आतून BJPला मदत करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला नेहमीच उघडं पाडण्याचं काम वंचित बहुजन आघाडीनं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आपली भूमिकाच ती आहे त्या दोघांना उघडं पाडायची. हो. पण हे उद्धवजी त्यांच्यापासून सरकले नाहीत तर काय भूमिका? हे बघा, आमचा एक मित्रपक्ष म्हणून आणि युतीतला एक पक्ष म्हणून एवढीच भूमिका राहील की त्यांना वॉर्न करायचं ते आम्ही सातत्याने करत आलो. बंद खोलींच्या चर्चेमध्ये पण हा एक वॉर्निंग दिली गेली होती, खुल्या सभेमधनं पण ह्याचे इशारे दिले गेले होते. पण आता तो निर्णय हा त्यांचाच राहणार आहे. एक मित्रपक्ष म्हणून जे वॉर्न करायचं होतं, जे एक संकटाचा रेड साईन आहे की रेड ब्लिंकर लागतोय, रेड इंडिकेटर लागतोय, तो दिसतोय, हे वॉर्न करायचं त्यांना दाखवून देण्याचं काम होतं ते आम्ही सातत्याने करतच आलोय. आज सकाळी दुपारी जी घटना झाली त्याच्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली पत्रकार परिषदेत, याबद्दल मला काही माहीत नव्हतं, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, हे बघा, तो त्याला असं म्हणतात की वरिष्ठांची चर्चा कोणाला निर्णय घेतलाय, दोन्ही काउंटर आहेत. हे बघा, तो राष्ट्रवादीचा इंटरनल मुद्दा आहे, तो त्यांच्या पक्ष संघटनेचा मुद्दा आहे, पक्ष शिस्तीचा मुद्दा आहे आणि महत्वाचं सर्वात की पक्षाचा जो एक राष्ट्रवादीसारख्या पक्षाचा जो एक महत्वाचा व्हिप असतो त्या व्हिपच्या कंट्रोलचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये एक्सटर्नल मंडळी म्हणून आम्ही भाष्य करणं योग्यच नाही राहणार. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न त्यांनी त्यांनी स्वतः सोडून उघड घ्यावा. केलं ना की पक्षाचाच निर्णय आहे आणि 2014ला पण ठरवून घेतला होता. 3.5 वर्षापूर्वी सकाळचा शपथविधीही पक्ष म्हणून घेतलेला होता, नागालँडचं पण निर्णय पक्ष म्हणून घेतला. तर क्लिअर पिक्चर आहे. मला नाही वाटत आता काही उघड कोणी समोर येऊन बोलण्यासारखी एवढी लाचारी त्यांच्यावर थोपायला नको आपण. त्यांनी क्लिअर केलेलं आहे. सरकार काय
सरकार अजून चालेल का काय? अजून पहाटेच्या शपथविधी जसं झालं रात्रीच्या शपथविधी थोडं राहिलं. आणि हे सरकार दुपारचं शपथविधी जे झालंय ते टिकेल का नाही? नाही आता सकाळी सकाळी आपली झोपमोड केली नाही त्यांनी, त्यासाठी आभार व्यक्त करू त्यांचे. नाही तर सकाळी सकाळी धक्कादायक होतं ते न करता आता दुपारी सावधपणे केलं. आंबेडकरांच्या पूर्वी पण ही सरकार पहाटेचं जे शपथविधी जे झालं आणि संध्याकाळपर्यंत ते संपलं होतं, तर हे शपथविधी जे आहे दुपारी जे झालं ते किती वेळपर्यंत टिकेल किंवा काय? ते आता किती जास्त ईडीची धमकी गेली आहे आणि किती मोठी भीती दाखवली त्याच्यावरूनच कळेल लोकांना. आणि हा मुद्दा ना फक्त ईडी म्हणून नाही आहे, हे त्यांच्या सत्ते पिपासूपणाचं हे आहे. आज या निमित्तानं महाराष्ट्राला हे कळून चुकलेलं आहे की वेळोवेळी जेव्हा जेव्हा स्वराज्याची भाषा करण्यात आली, स्वराज्याचे प्रयत्न करण्यात आले, तेव्हा तेव्हा परकीयांनी नव्हे स्वकीयांनी जयचंद बनून तडा दिलेला आहे. आणि आज फुलेशाहू आंबेडकरांच्या सत्तेला तडा देणारे खरे जयचंद कोण आहेत? काही उघड पडलेत, काही उद्या उघड पडणार आहेत. जे बी टीमचा आरोप करणारे होते, मग ते अजित पवार, अशोक चव्हाणापासून परिणिती शिंदे यांच्यापर्यंत हे सगळे आज न उद्या तुमच्यासमोर उघडीत पडणार आहेत. त्यामुळे हे सुद्धा तेच आहेत, यांनी आतून सपोर्ट केला. आता ते बीजेपीच्या बाहेर राहून बीजेपीला मदत करायची की बीजेपीच्या डायरेक्ट सोबत जाऊन मदत करा, एवढंच काँग्रेस राष्ट्रवादी पुढे प्रश्न राहिलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळं हे सगळं जे काही घडलेलं आहे हे महाराष्ट्रात कोणतंही काँग्रेस राष्ट्रवादीचं नेतृत्व हा बीजेपीच्या विरोधात उघड भूमिका घेऊ शकत नाही. हे वेळोवेळी आपल्याला दिसलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इतकं उघड होताना तुम्ही सांगा मला, एका महाराष्ट्रातल्या मोठा समूह असलेल्या समाजाला टार्गेट करण्याचं सातत्यानं काम होतं आणि वंचित बहुजन आघाडी ताकदीनं सांगते की महाराष्ट्रात दंगलीचं षडयंत्र आहे. SITनं रिपोर्ट दिला 3 महिन्यापूर्वी राज्य सरकारला, नागपूरच्या SITनं, की महाराष्ट्रामध्ये दंगलीचं राजकारण सुरू आहे. 10-12 दंगलीचे प्रयत्न झालेत, पण महाराष्ट्रातल्या जनतेला अभिनंदन केलं पाहिजे दोन्ही बाजूच्या, की त्यांना कडून चुकलेलं आहे की हे दंगली राजकीय द्वेषापोटी आहेत, तर जनता साथ देत नाही आहे म्हणून त्या दंगली पेटले नाहीत. प्रयत्न झालेले आहेत. मग ते औरंगाबाद असो, अकोला असो की संगमनेर असो की कालची आपली कोल्हापूरच्या असो, या सगळे प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही सोलापूरमध्ये तुम्ही पाहिलं कशा पद्धतीनं वी लव पाकिस्तानचे फुगे विचण्यासाठी एक अशिक्षित असलेल्या भटके विमुक्ताच्या समाजाच्या पोराला टार्गेट केलं, त्याच्या माध्यमातून विक्री. पण तो तर अशिक्षित आहे, त्याला तर शिक्षण नाही आहे, पण त्याला फुगे देणारे कोण, फुगे विकणारे कोण, फुगे निर्माण करणारे कोण आहेत, कसे हे फुगे भारतात आलेले आहेत. पुलवामापासून सोलापूरच्या घटनेपर्यंत. आणि नुकतंच नवी मुंबईमध्ये सुद्धा एका सोसायटी PFIच्या नावानं बॅनर लावले. PFIचं विस्फोट होईल म्हणून सुतळी बॉम्ब आणि विजलेली अगरबत्ती ठेवून एका सोसायटीमध्ये हलचल झाली. पोलिसांच्या तपासात उघड झालं एकनाथ कवडे नावाचा एक हिंदू व्यक्तीनं ते घडवून आणलेलं होतं. म्हणजे आज महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला सावध व्हायची गरज आहे. जे घडतंय ते घडत नाही आहे, घडवलं जात आहे, हे पण आपल्याला सावधपणे बघायचं. आणि अशा वेळेला कोणताही सेक्युलर मनाना नेता समोर आलेला नाही आहे. आणि वेळोवेळी ताकदीनं भूमिका मांडण्याचं काम फक्त वंचित बहुजन आघाडी करत आली. भोंग्याच्या राजकारणाची हवा काढण्याचं काम सुजातदादा आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं केलं, औरंगजेबच्या नावानं दंगली घडवण्याचं षडयंत्राचं हवा काढायचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतंच केलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न आहे फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये दंगली होऊ नये, खरं खोटं काय समोर यायला पाहिजे आणि महाराष्ट्रात फुलेशाहू आंबेडकरांचा विचार रुजला पाहिजे, संविधान लोकशाही आली पाहिजे. यासाठी उघड ताकदीनं लढण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आलेली आहे आणि यापुढे करत राहणार आहे. या दंगलीमागे कोण आहे? आंबेडकर साहेब या दंगली घडवण्यामागे कोणतं पक्ष असेल? हे बघा, आता मी आपल्या पत्रकारितेला सलाम करतो आणि म्हणतो की आपल्या आतमधला जो इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहे त्यांनी हे शोधून काढावं. छोटंसं गणित आहे की या ध्रुवीकरणाचा कोणाला फायदा होतो. 2 मिनिटाचा गुगल सर्च पण नाही आहे साहेब, जरा मारा सर्च एकदा. सर, शिवसेना के साथ जो अलायंस हुआ था वंचित आघाड़ी का, एनसीपी की वजह से शिवसेना कहीं ना कहीं एक सावध भूमिका ले रही थी, लेकिन मतलब ज्यादा वो आगे बात बढ़ नहीं रही थी. अब क्योंकि एनसीपी का चेहरा खुल गया, वो बीजेपी के साथ जा रही है, तो अब लगता है कि उद्धव ठाकरे इस पूरे रुकावट उनकी दूर होगी और वो खुल के आएंगे और ये मामला और अच्छे से आगे जाएगा. हम उम्मीद करते हैं उद्धव बाला साहब ठाकरे जी से हमने एक दोस्ती भरा मशवरा पहले भी दिया था और बड़ी ताकत के साथ में देने का काम बाला साहब अम्बेडकर जी ने ही किया था. और आज भी हमारा यही मशवरा है, दोस्त और दुश्मनों को पहचानिए. भेड़िए, शेर की खाल में छुपे हुए भेड़िए कौन है और भाजपा के खिलाफ में छाती ठोक कर सामने खड़े रहने वाले सच्चे
शेरदिल कौन है, इसको पहचान कर अभी उद्धव बाला साहब ठाकरे जी ने निर्णय लेना चाहिए। हमारा उनके साथ समझौता था, समझौता है और इंशाल्लाह आगे भी रहेगा। बीआरएसनं महाराष्ट्रात एंट्री केली आहे, त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक पक्षाला आपापलं पक्ष रुजवण्याचा वाढवण्याचा अधिकार आहे। BRSला पण वाटलं की आपण एका राज्यामध्ये सत्ता केलेली आहे, इतर राज्यामध्ये गेलं पाहिजे, त्यांनी काही करून दाखवलं शेतकऱ्यांसाठी, म्हणून त्यांना वाटते की जिथं सर्वाधिक देशातल्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे त्यामुळे ते शेतकऱ्यांचा अजेंडा घेऊन इथं आलेले असतील। तर लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला नवनवीन विचारांना संविधानाच्या चौकटीत राहून संविधानाला वाढवणं करत असेल तर आम्ही त्यांचं वेलकम करू, स्वागत करू। आणि एका राज्यामध्ये स्वतःची सत्ता 2 टर्म आणलेल्या माणसाला सुद्धा हे बी टीम म्हणण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक करत आहेत। यावरून बी टीम हा एक अस्त्र आहे आणि ते चारित्र्यवान लोकांच्या चरित्रावर चिखलफेक करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी वापरते, हे उघड आहे। बीआरएस सोबत वंचितची आघाडी होणार का? ते भविष्यात बघू। राष्ट्रवादीची जी पत्रकार परिषद झाली आता, मला असं म्हणतं की मोदी विरुद्ध लढण्याची ताकद कुठल्या पक्षामध्ये राहिलेली नाही, म्हणजे त्यामुळे आम्ही थेट आता त्यासोबत जातोय। तुम्हाला खरंच वाटतं की आता विरोधी पक्ष राहिलेला नाहीये का राज्यातली? मग तुम्ही इतक्या दिवसापासून फसवेगिरी करत होते, गेल्या 10 वर्षापासून BJP विरोधात आम्ही लढतोय असं काँग्रेस राष्ट्रवादी म्हणत होते, हे फसवेगिरी होती याची कबुलीच आहे ना, आणि याची उघड कबुली त्यांनी दिलेली आहे, त्याबद्दल आभार भाऊ, उघड तरी पडलात। परंतु आम्ही लढत होतो, कालही महाराष्ट्राच्या जनतेनं लाखो मतदान वंचितच्या जोडीत टाकले होते। एवढं संभ्रम निर्माण करूनही महाराष्ट्राच्या जनतेनं फुले शाहू आंबेडकरवादी विचाराच्या पाठीशी उभे राहिले होते। येणाऱ्या काळामधले सगळे बहुजनवादी फुले शाहू आंबेडकरांना संविधानाला मानणारे घटक ताकदीनं वंचित बहुजन आघाडीचे राहील। आणि काय निकाल आणि चमत्कार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवत। आणि पुन्हा एकदा सांगतोय, हिम्मत आहे सरकारमध्ये तर स्थानिकपासून विधानसभा लोकसभापर्यंतचे निवडणुका घेण्याचं काम मोदी शहाच्या सरकारनं करून दाखवा। आताचं जे संख्याबळ आहे विधानसभेतलं त्यानुसार काँग्रेस कदाचित विरोधी पक्ष नेता म्हणून पुढे येऊ शकते। तुम्हाला वाटतं खरंच काँग्रेस विरोधी पक्ष नेता आहे की आता काँग्रेस तुम्ही ज्याचं शिवसेनेसोबत आहात आणि वंचित हे खरे विरोधी पक्ष नेता? नाही, आता बघा जनतेला कळालं, मी तेच म्हणलं, गेल्या 4 वर्षामध्ये हाऊसमध्ये असो की बाहेर असो, पण खरं विरोधात उभं राहण्याचं काम कोण केलं हे जनतेला आता माहीत झालेलं आहे। हाऊसमध्ये ते तांत्रिक बाब आहे आणि या सरकारला विरोधक ठेवायचे नाही आहेत, म्हणून लोकसभेमध्ये जागेचं फायदा घेऊन, तांत्रिक मुद्द्याचा फायदा घेऊन देशाला विरोधी पक्ष 10 वर्षात मोदींनी मिळू दिलेला नाही, त्यांचीच विचारधारा मानणारा हा आहे। आता टेक्निकली आकडेवारीच्या हिशोबाचा फायदा घेऊन सभागृहामध्ये विरोधी बाकावर कोणी पक्षनेता राहूच नाही याची काळजी ते घेतीलच, त्यांच्याचे स्वभाव गुण आहे। सभागृहातला विरोधी पक्षनेता वेगळा असतात, जनतेचा विरोधी पक्षनेता मी तेच म्हणते, सभागृहामध्ये तांत्रिक संख्याबळावर आधारित विरोधी पक्ष नेत्याचे जे काही ठरलेले आहेत त्या हिशोबाने त्याच्या औदार्य दाखवून मोदींनी विरोधी पक्षनेता द्यायला पाहिजे होता ना केंद्रात, पण दिलं नाही ना। म्हणजे त्यांची नीती आहे की विरोधी पक्षनेताच राहू द्यायचं नाही आहे, म्हणून त्यांना सोबत घ्यायचं। आता सुजातदादांनी म्हणलेल्या गोष्टीला तुम्ही अधोरेखित केलं नाही, मी अधोरेखित करतोय, तुम्ही तेवढं लक्ष दिलं नाही की BJPला शिव्या घालून निवडून आणणारे आणि जनतेनं निवडून दिलेले आमदार थेट BJPला कशी मदत करतात। निवडणुकीत BJPला फायदा होईल अशी बोंब मारत होते आणि निवडणुकीमध्ये BJPचा विरोध दाखवत होते, BJPचा विरोध करून जनतेचे मतदान घेतलेत आणि BJPच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत। म्हणून याच्यावरून एका शायरच्या शेरला थोडंसं बदल करून मी माफी मागून एक शेर सांगतोय की रियाकारों से मक्कारों से फ़ायदा कुछ नहीं है, गिरती हुई दीवारों से अपने दुश्मन से कोई डर नहीं लगता है, हमें डर तो लगता है फकत कौम के गद्दारों से। म्हणजे ज्यांनी या संविधानाच्या विचाराची शपथ घेऊन, मूल्यांची शपथ घेऊन संविधान विरोधी ताकदींना बळ दिलेला आहे, त्यांनी या विचारांना गद्दारी केलेली आहे। आता या राष्ट्रवादीच्या लोकांनी जे 40 खोकेचं ट्रेंड चालवलं होतं, आता यांच्याकडून बघूया किती खोकेचं ट्रेंड चालवत आहेत। आता यांच्याकडून ऐकायचं आहे आम्हाला, बघूत काय काय समोर येतात। आता बघा ना काय होतं ते बघा। आता बघा, जर उद्धव ठाकरेंचं पक्ष सगळं तिकडं घेऊन जाण्यासाठी जर खोक्यांचा वापर झाला असेल तर इथं फक्त ईडीची बंदूक होती की खोक्याचं पण हंटर होतं, काय माहिती, ते समोर येईल, काही लपून राहणार नाही, सगळं समोर येणार। धन्यवाद, थँक्यू। जनतेला एक आव्हान करा, आज त्याच्या घडामोडी होत्या त्या खरंच
एक वेगळं चित्र समोर घेऊन आलं आणि एक असं पण चित्र समोर निर्माण केलं संभ्रम निर्माण करणारं, कन्फ्युजन निर्माण करणारं, की आपण ज्या पक्षांना, ज्या नेत्यांना भाजप विरोधी म्हणून किंवा भाजपला हरवायचं म्हणून, नरेंद्र मोदींना हरवायचं म्हणून ज्यांना मतदान केलं, ते पक्ष स्वतः भाजपबरोबर युती करतात. एकदा नाही तर दुसऱ्यांदा केलेली आहे. आता एकदा बाहेरनं डायरेक्ट सपोर्ट न मागता पण सपोर्ट दिला होता की भाजपला जर कमी पडले तर आम्ही बाहेरनं सपोर्ट देऊ. आता तर डायरेक्ट गेल्या 5 वर्षात जे परमिटेशन कॉम्बिनेशन झाले त्यांनी लोकांमध्ये इतकं कन्फ्युजन आणि संभ्रम निर्माण झाले, त्याच्यामुळे एक लोकांमध्ये खरंच एक कन्फ्यूज परिस्थिती झाली आहे की आता पुढे काय होणार आहे आणि भाजपला कोणी टक्कर देऊ शकणार आहे का. पण त्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज एकमेव पक्ष असा दिसतोय ज्याच्यावरती तुम्हाला सत्तेची लाज दाखवून फरक नाही पडणार आहे, ज्याच्यावरती ईडीची दहशत काम नाही करणार आहे. तुम्ही जेल, NRCC, तुम्ही UPA सारखे कायदे वापरा, तुम्ही NRCCAच्या आंदोलनामध्ये जितके कायदे वापरले, भीमा कोरेगाव नंतर जितके कोम्बिंग ऑपरेशन केलेत, इतके सगळे वेगवेगळे हत्यारं शस्त्र वापरून पण जर एक पक्ष सत्तेत न जाता पण त्यांच्या मुद्द्यांवरनं मागे हटत नसेल आणि ठामपणे छाती ठोकपणे भाजप RSSला अंगावरती घेऊन भारताचं संविधान टिकवायसाठी मोदी शहांना अंगावरती घेऊन या इलेक्शनला सामोऱ्यात जात असेल, तर आपल्या सर्वांची हीच एक जबाबदारी राहते की हा पक्ष ओळखावा, त्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि हा वंचित बहुजन आघाडीच हा पक्ष असणार आहे. मी कंप्लीट करू दिलं असतं, पोचलो असतो. आणि हा पक्ष ओळखावा आणि हे जाणून घ्यावं की आपण ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना किंवा आतापर्यंत जितक्या पण नेत्यांना आपण मतदान केलंय ते स्वतः डायरेक्टली भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा भाजपला पूरक राजकारण बाहेरनं करू शकतात. त्यामुळे आंबेडकरी विचारधारेचा वंचितांचं नेतृत्व करणारा आणि त्याच्याहून महत्त्वाचं वंचितांचं प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव वंचित बहुजन आघाडी असाच पक्ष आहे जो दमदाटीच्या किंवा घुसपेटीच्या राजकारणाच्या बळी न पडून ठामपणे भाजपला अंगावरती घेऊन इलेक्शन लढणारे आणि यावेळेस जिंकून पण दाखवणारे. सगळ्या पत्रकार बांधवांना सर्व पत्रकार आभार व्यक्त बांधवांचे करा. मी चहा आभार बरोबर. व्यक्त करतो आणि चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तेवढा स्वीकारावा असं विनंती करतो. सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद. अध्यक्ष हां. मागच्या वेळेस डॉक्टर साहेब उभारले होते, त्यावेळेस आपण सगळं असं